झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दांचे फटकारे यंदाच्या दसरा मेळाव्यात पुन्हा एकदा अवघ्या महाराष्ट्राने पाहिले, पण त्यातही लक्षात राहिली ती बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकांना दिलेली भावनिक साथ। प्रकृती अस्वास्थ्यामुळे दसरा मेळाव्याला उपस्थित राहू न शकलेल्या बाळासाहेबांनी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला। शिवसैनिकांप्रमाणेच अवघ्या महाराष्ट्राच्या देशाच्या नजरा लागल्या होत्या त्या बाळासाहेब यांच्या भाषणाकडे। मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते मेळाव्याला येऊ शकले नाहीत। ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला। भाषणाच्या सुरुवातीलाच भावुक झालेले बाळासाहेब शिवसैनिकांना पाहायला मिळाले। शारीरिकदृष्ट्या कोसळलोय, माझी इच्छा होती भयंकर यावं यावं यावं, भेटावं बोलावं, पण नाही, साफ झालं। मग उद्धव म्हणाला, तू जर येऊन बोलू शकणार नसशील, म्हटलं अरे बाबा, आईने शक्ती दिली, ताकद दिली, तर मी जरूर शिवतीर्थावर येईल आणि भाषण करेन माझ्या लोकांच्या समोर, पण नाही जमणार, साफ थकून गेलेले आहे। मला बोलताना धाप लागते, तुम्हाला कल्पना येणार नाही माझी हालत काय आहे ती। मला नीट चालता येत नाही। बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, माझी आपल्याला तीव्र इच्छा होती, माझी आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याची, काय करू। गेल्या अवघ्या अर्थात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मी जर लोळपटलो, माझी दुखणी चालूच आहेत। आपल्या आजारपणाचा वेदनादायी अनुभव बाळासाहेबांनी शिवसैनिकांना ऐकवला, तेव्हा त्यांच्या मनालाही वेदना झाल्या। त्यानंतर बाळासाहेबांनी विरोधकांवर ठाकरी फटकारे ओढले। राज्यात आणि देशात गाजत असलेल्या अनेक मुद्द्यांवर बाळासाहेबांनी भाष्य केलं। रॉबर्ट वडेरा यांच्यापासून ते शरद पवारांपर्यंत सगळ्यांचाच ठाकरी शैलीत त्यांनी समाचार घेतला। विरोधकांवर कठोर शब्दात प्रहार करणारे बाळासाहेब भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात पुन्हा भावुक झाले आणि शिवसैनिकांना त्यांनी भावनिक आवाहन केलं। ज्या दादर भागामध्ये शिवसेनेचा जन्म झाला, ज्या दादर भागामध्ये शिवसेना भवन उभा आहे, एक पवित्र वास्तू, एक दिमाखामध्ये शानमध्ये, त्या दादर भागामध्ये शिवसेनेला धूळ चारली गेली। शिवसेनेचे 2 तुकडे पाडणारे का म्हणून असं होतं, कशाला होतं, त्याचा विचार सर्वांच घ्यायचा, सर्वांनी केला पाहिजे। हे करायला नको आहे। मराठी माणूस एकत्र येऊन या काँग्रेसच्या कानफडात मारली पाहिजे, अशी मारली पाहिजे ते पुन्हा निवडणुकीच्या भानगडीत ते पडणार नाही। मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या, असेच मी आपल्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करीन। शिवसेना प्रमुखांच्या या आवाहनानंतर मेळाव्याला उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनाही गहिवरून आलं। आज शिवसेना प्रमुख या ठिकाणी या शिवाजी पार्कवर आणि येऊ शकले नाही, त्याबद्दल शिवसैनिकांना निश्चितच वाईट वाटलं। पण त्यांचा संदेश जो आम्ही बघितला, जरी तब्येतीच्या कारणानं त्या संदेशामध्ये थोडासा साहेबांचा आवाज नरम असला तरी सुद्धा त्यांचा फोटो पाहिल्यावर आमच्या शिवसैनिकांना स्फूर्ती येते। जरी तब्येत त्यांची जरी आता कंडिशन कमजोर असतील, तरी पण आमची माँ दुर्गा अंबे माते त्यांना आशीर्वाद देईल, त्यांच्या मागे कायम असेल आणि ह्याच्या पुढे तर आम्ही सांगतो ना, ते कायम आमच्या मागे आहेतच, आमच्या हृदयात आहेत। शिवाजी पार्क, दसरा मेळावा, शिवसैनिक आणि शिवसेना प्रमुख असं हे अनोखं अतूट नातं गेली 47 वर्ष अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं। एरवी नेहमीच कठोर भूमिका घेणारे बाळासाहेब शिवसैनिकांनी अनेकदा पाहिलेत, मात्र यावेळी शिवसैनिकांनी अनुभवलं ते त्यांचं भावनिक रूप। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।